ओके. तर बघ, हा 11th फिजिक्स NCERT मधला सेकंड टॉपिक आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. तर एकूण NCERT 11th फिजिक्स म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये एकूण याच्यामध्ये 14 टॉपिक्स आहेत, 8 टॉपिक्स आहेत. तर 8 टॉपिक्सपैकी हा सेकंड टॉपिक आहे, जिचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय युनिट्स. तर युनिट्सचा अर्थ असा की मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व द कंपॅरिझन विथ अ सर्टन बेसिक arbitrarily chosen internationally accepted reference standard is called unit. याचा अर्थ असा की युनिट म्हणजे एकक म्हणजे असं मोजमाप जे फिजिकल क्वांटिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे कंपॅरिझन करण्यासाठी दुसऱ्या सर्टन बेसिक आर्बिट्ररी चूजन इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेफरन्सच्या संबंधित असणारी एकक किंवा मोजमाप म्हणजेच युनिट. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जसं की लिटर आहे, मीटर आहे, किलोग्राम आहे किंवा ॲम्पियर आहे किंवा अजून म्हटलं तर मोल आहे किंवा अजून दुसरे काही कॅलरी आहे. तर हे वेगवेगळे मोजमाप फिजिकल मोजण्यासाठी जे आपण एकक वापरतो, युनिट्स वापरतो, ते आहेत युनिट्स. म्हणजे एकक ज्याचं वापर मोजमाप करण्यासाठी केला जातो ते युनिट्स. तर आता युनिट्स कोणकोणते आहेत? तर हे युनिट्स आत्ता सांगितल्याप्रमाणे हे सर्व युनिट्स आहेत. तर आणि हे युनिट्स कुठं वापरले जातात? तर प्रत्येक ठिकाणी वापरले जातात. म्हणजे इन सायंटिफिक वर्ल्ड वापरले जातात किंवा इन रोजच्या जीवनामध्ये वापरले जातात. आपल्याला घर बांधण्यासाठी, रस्ता कन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मेजरमेंट करण्यासाठी. तर हे सगळे या एककाचा वापर केला जातो. तर हे एकक जे आहेत तर त्याच्यामधले काही एकक हे फंडामेंटल आहेत आणि काही हे सेकंडरी एकक आहेत. म्हणजे ते एकमेकांच्या इंटरकन्व्हर्जनमध्ये असतात. आता फंडामेंटल एकक म्हणजे काय? तर जे एकक स्वतंत्र आहेत, ते स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत, त्यांना फंडामेंटल म्हणलं जातं. म्हणजे जे एकक स्वतंत्र आहेत त्यांना एक्सप्रेस म्हणजे ते स्वतःला त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी दाखवण्यासाठी ते दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत, ते फंडामेंटल. तर असे फंडामेंटल एकक किती आहेत? तर 7 फंडामेंटल एककं आहेत, 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. आणि शिवाय दोन ॲसेसरी फंडामेंटल युनिट्स आहेत. म्हणजे अजून 2 आहेत, म्हणजे एकूण 9 होतील, पण 9मधले 7 हे प्राथमिक आहेत आणि 2 हे ॲसेसरी आहेत. तर आता बघ, पहिल्यांदा आपण फंडामेंटल बघू. तर फंडामेंटल युनिट्स, द युनिट्स फॉर फंडामेंटल दॅट इज म्हणजे जे प्राथमिक युनिट्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे मीटर, किलोग्राम, सेकंड, ॲम्पियर, केल्विन, मोल अँड CD. तर ह्याचं कॅन्डेला. तर CD म्हणजे काय? कॅन्डेला. तर हा जो कॅन्डेला आहे तर हा ल्युमिनियस इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी म्हणजे काय? थोडक्यात रेडिएशन जे असतं, म्हणजे लाईट जे असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते. सूर्यापासून आपल्या पृथ्वीला जे लाईट मिळते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन मिळते. तर ही जी लाईट असते तर ते फोटॉनच्या फॉर्ममध्ये रेडिएशन्स असतात. तर हे रेडिएशन मोजण्यासाठी कॅन्डेला म्हणजे CD हे युनिट वापरलं जातं. कॅन्डेला त्याचा सिम्बॉल काय आहे? CD. तर हे आपले फंडामेंटल युनिट्स आहेत, म्हणजे फंडामेंटल. तर प्रश्न असा तयार होतो, डॅश डॅश इज फंडामेंटल युनिट्स, डॅश डॅश नंबर ऑफ फंडामेंटल युनिट्स. तर किती आहेत? 7. आणि ॲसेसरी किती आहेत? 2. जर विथ ॲसेसरी म्हणलं तर किती होतील टोटल? 9. आणि हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत तर हे फंडामेंटल युनिट कोणाच्या सिस्टीमचे असतात? SI. तर कोणत्या? SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. कोणती? सिस्टीम इंटरनॅशनल. तर याचा इतिहास असा आहे की सुरुवातीला फंडामेंटल युनिट्स वापरण्याच्या अगोदर काही सिस्टीम्स होत्या. तर काही सिस्टीम्स म्हणजे हे इंटरनॅशनल युनिट सिस्टीम वापरण्यापूर्वी सिस्टीम जसं की CGS, FPH आणि MKS या 3 सिस्टीम अगोदर वापरल्या जायच्या काही काळापूर्वी, म्हणजे 1971च्या पूर्वी. तर 1971च्या पूर्वी ह्या 3 सिस्टीम
ह्या सायंटिफिक वर्ल्डमध्ये किंवा वेगवेगळे स्टडी करण्यासाठी किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण त्या टेक्निकल, इंडस्ट्रियल, कमर्शियल वर्क यांच्यामध्ये हे 3 एकक वापरले जायचे 1971च्या पूर्वी. पण झालं असं की CGS, APH आणि MKS ह्यांचे काहीतरी लिमिटेशन आहेत. त्यांचे म्हणजे एवढ्या आयडियल नाही आहेत ते. मग एका विशिष्ट अशा इंटरनॅशनल सिस्टीमची गरज भासू लागली. कारण की CGS जे आहे, आपण जर CGSमध्ये सांगितलं, समोरचा आता आहे FPH म्हणजे फूट, पाऊंड आणि नाही हां येस फूट, पाऊंड अँड सेकंड FPS असं आहे. हां, फूट, पाऊंड अँड सेकंड. आता हे फूट, पाऊंड, सेकंड इंग्लंडमध्ये वापरलं जातं. CGS सेंटीमीटर, ग्राम, सेकंड हे छोट्या क्वांटिटीसाठी आणि MKS मीटर, किलोग्राम, सेकंद हे मोठ्या क्वांटिटीसाठी. पण आता हे कन्वर्ट करण्यासाठी जरा थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे कन्व्हर्जनसाठी. मग सर्वांसाठी अशी एक सिस्टीम तयार व्हावी यासाठी इंटरनॅशनल सिस्टीम ॲक्सेप्ट केली 1971ला. तर 1971ला जी इंटरनॅशनल सिस्टीम ॲक्सेप्ट केली तर ते काय होतं, जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर. जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर जे फ्रान्समध्ये आहे. जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर in 1971 which present at France decide one system, it's known as International Systems of Units. तर इंटरनॅशनल सिस्टीम किंवा SI तर ही सिस्टीम त्यांनी फिक्स केली आहे. तर सुरुवातीला आपण ह्या CGS, FPH आणि MKS हे फंडामेंटल युनिट्स मेजर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिस्टीम ह्या 7 फंडामेंटल आणि 2 ॲक्सेसरी. तर ह्या फंडामेंटल युनिटसाठी ह्या 3 सिस्टीम, पहिली CGS सेंटीमीटर, ग्राम, सेकंड, दुसरी FPH फूट, पाऊंड, सेकंड आणि MKS मीटर, किलोग्राम, सेकंड. आणि 1971च्या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ मेजरमेंट अँड युनिट्स विच प्रेझेंट ॲट फ्रान्स, ही फ्रान्समध्ये प्रेझेंट आहे. त्यांच्या 1971च्या निर्णयाप्रमाणे इंटरनॅशनल सिस्टीम ही लागू केली, जी सायंटिफिक, टेक्निकल, इंडस्ट्रियल, कमर्शियल वर्क सगळीकडे आता वापरली जाते. म्हणजे सर्वांसाठी एक सिस्टीम आता वापरली जाते 1971 पासून. तर SI सिस्टीम आता काय आहे, सर्वमान्य आहे आणि ही सगळीकडे वापरली जाते. तर कुठं वापरली जाते, सायंटिफिक, टेक्निकल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा. तर आता SI सिस्टीमबद्दलची आता आपल्याला पुढे माहिती बघायची आहे. तर हे सर्व होतं युनिट्स आणि मेजरमेंटबद्दलची थोडीशी इंट्रोडक्टरी माहिती, म्हणजे हे युनिट्सचा इतिहास. तर हा थोडा इतिहास आहे. ही डेफिनेशन, वेगवेगळे प्रकारचे 7 फंडामेंटल युनिट्स शिवाय 2 ॲक्सेसरी, हे फंडामेंटल युनिट्स मेजर करण्यासाठी ह्या 3 सिस्टीम आणि आता SI इंटरनॅशनल सिस्टीम आता 1971 पासून पुढे वापरत आहोत. तर आता SI सिस्टीममध्ये 7 युनिट्स प्रेझेंट आहेत. 7च घेतलेत त्यांनी. तर 7 कोणकोणते युनिट्स आहेत. पहिला आहे लेंथ. लेंथ हे मीटरमध्ये सिम्बॉल M आहे. दुसरं आहे मास जे सेकंडमध्ये आहे, सिम्बॉल आहे S. तिसरं इलेक्ट्रिक ॲम्पियर जे सिम्बॉल आहे नाही, मास किलोग्राम हे kg. टाईम हा सेकंड S. ओके, टाईम सेकंड S. आता इलेक्ट्रिक एनर्जी ॲम्पियर A. इलेक्ट्रिक एनर्जी करंट. ओके, त्याला आपण करंट म्हणतो. तर ॲम्पियर A. थर्मल केल्विन K. आता थर्मल ही डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा आपण वापरतो, पण डिग्री सेल्सिअसमध्ये प्रत्येक ठिकाणी यूज होईलच असं काय नाही आहे. पण केल्विन हे स्टँडर्ड आहे, म्हणजे 1971च्या त्यांच्या रूलप्रमाणे, म्हणजे त्यांनी ठरवल्याप्रमाणे केल्विन वापरलं जातं. तर हे केल्विन हे कशासाठी, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज इट मास. मास म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये अमाऊंट ऑफ मॅटर जे प्रेझेंट असतं ते असतं त्याचं मास. आणि हे मास जे आहे ते मास म्हणजे नेमकं काय, तर त्या मासमध्ये छोटे छोटे ॲटम्स हे असतात. तर त्यातला सगळ्यात छोटा अमाऊंट म्हणजे सगळ्यात छोटं युनिट हे मोल.
त्या मासमधलं एकदम ग्राउंड म्हणजे लो लेवलला. तर याचं आपल्याला पुढे आहे बघायचं ते आपल्याला फिजिक्समध्ये मोल. तर ही जी ॲव्होगॅड्रोज येस ॲव्होगॅड्रोजची एक व्हॅल्यू आहे ते मोलच्या संदर्भात आणि मध्ये येस मोलच्या संदर्भात आणि मध्ये हे केलेलं आहे संशोधन. तर ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे ते व्हॅल्यू आहे ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू म्हणतात त्याला. तर ते मोलच्या संदर्भात आहे. तर ते अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी यूज होते. आणि शेवटची ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला ज्याला CD असं म्हटलं जातं. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय लाईट प्रकाश याच्याशी संबंधित आहे. तर ठीक आहे आजच्यासाठी एवढं काफी आहे. तर हे तुमचं पेज नंबर याच्यामध्ये तर काय पेज नंबर्स दिले नाहीत. तर टॉपिक नंबर सेकंडमधला हा 2.1 2.2 पॉईंट्स आहे. तर 2.1 आणि 2.2 हे 2 पॉईंट्स आहेत. तर आता उरलेला मेजरमेंट ऑफ लेंथ आणि मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स आणि त्यांचं इंटरकन्व्हर्जन पुढचा पॉईंट्स आहे. आता एक फक्त इंट्रोडक्टरी माहिती सांगतो. तर हे सुरुवातीचे 2 पॉईंट्स आहेत टॉपिक नंबर सेकंडमधले हे. तर आता ह्याच्या पुढचा पॉईंट आहे मेजरमेंट ऑफ लेंथ अँड मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. तर लेंथ आणि डिस्टन्स याच्यामध्ये फरक काय आहे. तर लेंथ म्हणजे काय असतं. हां तर बघ. तर लेंथ म्हणजे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय लेंथ म्हणजे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज इट्स लेंथ. म्हणजे थोडक्यात काय लेंथ म्हणजे 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जे ॲक्च्युअल ट्रॅव्हल केलेलं आहे ते डिस्टन्स. तर डिस्टन्स आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर एखाद्या मार्गावरून आपण किती चालत गेलो. उदाहरणार्थ इथून तुळजापूरला जर जायचं असेल तर आपल्याला किती मार्ग आहेत. एक तर उस्मानाबादहून डायरेक्ट तुळजापूर नसेल तर उस्मानाबादहून बार्शी, बार्शीहून सोलापूर, सोलापूरहून पण तुळजापूर येतं. हां तर आता लेंथ म्हणजे काय ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल म्हणजे लेंथ. आणि डिस्टन्स म्हणजे काय सॉरी ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट 2 आहेत. हां तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल आणि डिस्टन्स म्हणजे काय मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. तर उस्मानाबाद ते तुळजापूरमधलं मिनिमम डिस्टन्स हे डिस्टन्स. मिनिमम डिस्टन्स कमीत कमी अंतर हे डिस्टन्स आणि ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल हे डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथून बार्शी, बार्शीहून सोलापूर, सोलापूरहून तुळजापूर असं जर गोल फिरून येत असेल तर ते डिस्प्लेसमेंट. आणि जर डायरेक्ट एक शॉर्टेस्ट रूटनं जर गेलो कमीत कमी वेळामध्ये जाणारा रूट जर पकडला मग कमीत कमी 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे ते त्याचं डिस्टन्स. 2 पॉईंटमधलं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्टन्स. हां 2 पॉईंट ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल म्हणजे जो पाथ आहे त्याच्यावर जी ट्रॅव्हल केलेला आहे ॲक्च्युअल इथून बार्शी, बार्शीहून सोलापूर, सोलापूरहून तुळजापूर ते डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. आणि द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज मिनिमम आता 2 पॉईंट्समधलं कमीत कमी अंतर म्हणजे डिस्टन्स. ओके ह्या असा फरक आहे. आता लेंथ
आणि डिस्टन्स. तर याच्यामधला फरक बघायचा आहे. आता लेंथ जे आहे तर लेंथची मेजरमेंट, त्याचं डिस्टन्स आणि त्याचं रिलेशनशिप ते उद्या पाहूया आपण. आणि त्याच्यानंतर पुढचे मेजरमेंट ऑफ टाईम आहे, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी आहे, थर्मल आहे, मेजरमेंट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट्स हे आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघूया. ओके बाळांनो, आपण इथं थांबूया.